नमस्कार भावांनो बहिणींनो. ताई गेली ती दळायला, पण आधी चक्कीवाला म्हणे आता दळणं नाही म्हणे जास्त, तुम्ही घरून या. मग काय केलं, दळण तिथं ठुलं. आता आली ताई दळून, तर म्हणलं आता आपण घरी जावं. दळण नेऊन ठुलं तर म्हणे नंतर या तुम्ही, इकडं अर्धा कलाक म्हणते गुजरातीत. मग घरी आले, मसुराची डाळ बनवली, तुमच्या दाजीसाठी भेंडी बनवली. लेकरायला काय एवढी भेंडी आवडत नाही, म्हणलं आता आज मसुराची डाळच बनवा. तर मग आज घाईचे माग आता छकू दिदी पीठ भिजवायला लागली. म्हणे मम्मी मी पोळ्या गिळ्या करते आणि लगेच मग झाकून सगळं जिथल्या तिथं भाज्या गिज्या ठेवायचं, काढून ठेवायचं, लगेच डब्यानं भरू लगे. आणि लगेच पोळ्याच्या डब्यात लगे पोळ्या जाऊ द्यायच्या आणि लगेच घर साफ करायचं. तर दाजी बराबर कंप्लीट 2 वाजता येते. तर लय पटापट हात आवरायचा, म्हणजे मागचं घर आवरेल. आज रविवार आहे, आता भैयाची शाळा चालू होईल, मग घरातले कामं राहतात, लेकरायचा आवरा. छकू दिदीचा गळा दुखायला लागला आहे ना. छकू हे कैरी खातेत, लेकरं पाणी पितेत, त्याच्यामुळं झाले त्यावेळी. तर म्हणलं आज आपण काय करावं. आता भैया तर रनिंग करायला जातोय चौपाटीत मित्रासोबत, तर तो कवाचा झोपेल. दाजी म्हणे नाश्ता करायला लावायचा असता, हे 2-2 वाजे लोक उठत नाही म्हणे, आता उपाशीच झोपेल ते नाही लवकर उठत आता. तर म्हणलं आपण हिडो काढून टाकावं आणि लगेच रूम साफ करायला लागावं. आता हे स्टीलचं रॅकन हे, तरी पण मी लगे काय केलं, डब्बे पॅक करू ठेवलेलंच. धूळ व्हायची न सारखे भांडे लयच चालूच राहावं लागतंय. आधीच उजवा हात ठणकतोय. मग आता मग मी लगे मस्त बाचक्यानं भरू लगे ह्याच्यात ठेवलेत पणगात. बॉक्स आपला पणगाचा आहे, ते पलंग बॉक्स याचा आहे, बॉक्साचा पलंग आहे. तर त्याच्यात पॅकिंग करून सगळे लय भांडे ठेवलेत. मी असं केले, डबे पॅक करून ठेवले. तर एवढीच रॅकचीच भांडी ठेवली. आता छकू दिदी पीठ भिजवायली, ती म्हणते मला काय एवढं घेऊ नको, लय पीठ झाले काय छकू नाही का. मग म्हणलं आपण आता छकू दिदी पोळ्या करायला लावते आणि मी तवरक छकू दिदीला पोळ्या करूच तर रॅकवरचे भांडे घेते, इकडं अलीकडं ती तिकडं पोळ्या करत आणि मी काही भांडे घासू मागच्या घरात जाऊ देते. आहे छकू, असं करणार आहे मी आता. लगे आज लय काम आहेत ताई, आज करू उद्या करू, कधी लेकरं पण पुढच्या घरातच झोपेलच असतात. पण मी मग कालच म्हणलं समोरचं घर जिथं लेकरं राहतात ना जास्त टी व्ही पाहायला, त्या हॉलमध्ये, तर ते साफ केलं. आता स्वयंपाकाचं घर करते. आज कोण्या हालतीत करायचं म्हणजे करायचं, विचार केला म्हणजे करायचं. छकू म्हणते आज कोण्या हालतीत मम्मी आपण रूम साफ करू, मी भांडे घासन तर ती लगे रॅकवर याच्यावर लगे भांडे जिथलं तिथं लावू लागती, पुसू लागती. असं इकडे कसं आहे, जागा नसती शिटीनं जास्त, मग पुसूनच भांडे पंख्याच्या हवाला सुकतात आणि पुसपास करून. आपल्या गावाकडे कसं आहे, आपण बाजावर भांडे सुकवतो आहे ना छकू. तरी पण नाही घरी मी भांडे नेऊन ठेवले. असं केले. आता छकू दिदी असे भांडे नेऊन ठेवलेत घरी लगे, तर घरचे भांडे ते घासायला कोणी नाही, तर मग ते खराब झालेत. आता लय खराब झाले. असं होतंय ते. छकू ऑनलाईन कुर्त्या मागवल्यात ना, तर आल्या असतील ना आता. हां नाही आज येणार आहेत आहे ना, मॅसेज आले व्हॉट्सअपमध्ये. तुमच्या ताईलाच लयच राडा आहे कामाचा, खूप राडा. छकू दिदी म्हणे आता तू भेंडी बनवली मम्मी, तर मी काय करते म्हणे पोळ्या करते. तर ती चाले गळ्याने दुखायला लागलं. हां सर्दीने यानं होते, ते गळ्यात अटकल्यासारखं जड वाटते. हरसू दादा झोपलाय आता आपला, गळा दुखायला लागलाय लय, सर्दीनं होतंय ते. लेकरं कैऱ्या खाते, तर दाजी तर एवढे पिक्केला आंबे नाही आणते. ह्या वर्षी काय आम्ही पेटे आणल्या नाही आंब्याच्या, आमचे लेकरं खातच नाही, आम्ही दोघंच खाणार आहे. मग त्याला म्हणलं ह्या वर्षी काय आणू ना. याचे पप्पा म्हणतात मग यायला तू कैऱ्यात द्या जा, यायला होत्या सर्दी, कैऱ्याच खाते जास्त. आता छकू दिदीचं चाललंय पीठ भिजवणं आणि मी घेते आता रूम साफ करून. कसं आहे, भाऊ बहिणी हिडोची वाट पाहतात, तर मग वाटते आपल्याला घरातलं किती का काम असो, हिडो काढून आपण टाकूनच द्यायचं. असं होतंय ते. त्याच्यामुळं म्हणलं आपण काम असो का काय असो, सगळे वाट पाहतात हिडोचे, तर म्हणलं मग आपण आता हिडो काढायचा मस्त छान झाला. आता रूम साफ केली ना तुमची ताई, रेसिपीचं याचं टाका जाईल आता. काय छकू आज माया मागं वधी घरात काय एवढं जाळं नाही लागू देत म्हणा, मी खराब नाही होऊ देत, मग चालूच राहते.
पण घेते आता रूम साफ करून. आणि आज काय तुमच्या ताईला आता आराम राहणार नाही तर दुपारा तुमची ताई दिवसभर झोपेला असती 6 वाजायला. दाजीला जेवण गिवण द्यायचं म्हणजेच आराम करायचा. मग उठायचं, दूध बिस्किट आणायचे दोघी माहितीनं, चहा बिस्किट खायचे आणि लगेच म्हणजे दुपारा काहीच भांडे राहू देत नाही. भांडे गिंडे घासायचे, चहा पाण्याचे, कपडे सुकतात तर मग ते कपडे काढायचे, घड्या गिड्या करायच्या कपड्याच्या, जिथल्या तिथं ठेवायचं. संध्याकाळची झाडझूड करायची, चहा पाणी प्यायचं आणि लगेच काही छकू दिदी पीठ भिजून देते, काही भाज्या कापून देते. दोघी महिलेकीचा स्वयंपाक तावाच होते. रात्री डाळ वांग बनवलं तर सगळ्याला आवडलं. भैया काय वांग खात नाही, मग त्याला डाळ दिली. तुमच्या दाजीला लय डाळ वांग आवडतं का लय लगे हा नाव छकवाई लय आवडते त्याला. पण 12 वाजता येतात रात्रीच्या. आपल्याला झोप यायला असतील मग ती जेवण द्या आणि टाईमपास होतो, मग आपली झोप उडती. मी लय बाऱ्या सांगते द्यायला तुम्ही लवकर या जा कामावून घरी. मित्राईत राहते ते जास्त छकू काम बंद करते, पण मित्राईसोबत आम्हाला टाईमपास घालावा लागतो एवढा. आता लय मित्र झाले, लय मित्र आहेत आम्हाला. इकडं हिंड तिकडं हिंड काम, मग काय म्हणून मी काम करायला लागलो, हे करायला लागलो असं होतं. त्याला करमतंय बाहेर जास्त. आज दाजी म्हणले होते ती मला चौपाटीत जायचं जा फिरायला, पण नाही आज नाही जायचं. आता पाऊस पडायच्या आधी एखाद्या दिवशी दाजी म्हणावं लागेल आम्हाला फिरायला नाही. पण आज घेते आता घराची साफसफाई करून. कलर द्या घराला तर नाही द्यायला तुमच्या दाजीनं कलर. म्हणते दिवाळीला देऊ, दिवाळी म्हणता मग म्हणतील पुढच्या दिवाळीला देऊ. हाय छकू दिदी दिवाळीच होत नाही आमची. म्हणते दिवाळीला देऊ, असं देऊ तसं देऊ. मी म्हणलं भैयाच्यांना आम्हाला कलर आणून द्या, आम्ही 3 माय लेकरं देतो. पण नाही तर राहिलं. मग हेडो कसा वाटते भावांनो बहिणींनो नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्हाला हेडो कसे वाटते ताईचे तुमच्या, तर सांगा जा भावांनो बहिणींनो कमेंट करून. असं करा जा, मस्त छान छान कमेंट करा जा. आपल्या चॅनलला सपोर्ट करा जा भावांनो बहिणींनो. चॅनलला लय सपोर्टची जरूरत आहे आपल्याला, लय लगे. कमेंट करून सांगा जा कोण्या गावाहून पाहता तुम्ही आपले हेडो. मला समजते कोण्या गावाला पोहोचतेत म्हणून. बाय भावांनो बहिणींनो, भेटते मी त्याच्या हेडोमध्ये.